दरम्यान इकडे राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात युतीची घोषणा झाली, मात्र जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा कायम असल्याची माहिती मिळते। माहीम असेल, शिवडी, भांडूप या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान हा तिढा सोडवण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मनसेचे नेते संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा आहे। ठाकरे बंधूंची युती, नाराजीला गती। मनसे नेते संतोष धुरी नाराज, नाराजी दूर करण्याचं आव्हान। ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीची बुधवारी घोषणा झाली आणि यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांमध्ये उत्साहाला उधाण आलं। या निमित्तानं मोठा जल्लोषही साजरा करण्यात आला। मात्र हा जल्लोष सरतोच न सरतोच तो काही दिवसातच मनसेत नाराजी नाट्य उफळून आलंय। राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार संतोष धुरी नाराज झाले। मुंबई महापालिकेमधील वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या दोन जागांवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या वादावर तोडगा काढत वॉर्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे, तर वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मनसेकडून वॉर्ड क्रमांक 194 मधून माजी नगरसेवक संतोष धुरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। आता हा वॉर्ड जागा वाटपात ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे संतोष धुरी यांची पुरती कोंडी झाली आहे। यातूनच संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा आहे। युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात, ही देवाणघेवाण आहे। आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही। आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत। त्याच्या जेवढ्या वादात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो। 194 वार्डमध्ये मनसे आणि शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झालाय त्या जागेवरून। आता नवीन कालपर्यंत रात्रीपर्यंत सगळं सुटलं होतं। कारण संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत। 2017 मध्ये वॉर्ड क्रमांक 194 मध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। 2017 मध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर यांना 8623 मतं मिळून अवघ्या 559 मतांनी ते विजयी झाले होते। यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या महेश सावंत यांना 8364 मतं मिळाली होती, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या संतोष धुरींना 6684 मतं मिळाली होती। 2022 मध्ये झालेल्या शिवसेनेतल्या बंडानंतर समाधान सरवणकर हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत, तर महेश सावंत हे ठाकरेंच्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत। या भागात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची मोठी ताकद आहे। या पार्श्वभूमीवर इथून उमेदवारी मिळावी यासाठी धुरी इच्छुक आहेत आणि त्यातूनच त्यांची नाराजी उफाळल्याची माहिती मिळते। जागांचं वाटप करत असताना शिवसेना आणि मनसेमध्ये एकच महत्त्वाचा फॅक्टर आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊ मुंबईच्या राजकारणाला सरावलेले आहेत। त्यांना सहसा कुणाच्या मदतीची गरज भासत नाही। त्यांना मुंबईची जाण आहे, त्यांना माहिती आहे की कुठला वॉर्ड कसा असतो, कसा मतदार असतो आणि तिथे काय करायला पाहिजे। तर या धुसफुशीनंतर कसं चित्र निर्माण होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्याची चर्चा असतानाच तिथून ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे। मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार हा एकच आहे। अनेक वॉर्डमध्ये यापूर्वी तिन्ही पक्षाचे उमेदवार समोरासमोर लढलेत। या सर्व पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीनं जागा वाटप करत नाराजी टाळण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंसमोर आहे। राज ठाकरे संतोष धुरींची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।